आणि आता लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली। लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं। त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 3 मार्च मंगळवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची चिंता लागलेली होती। तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट सुद्धा पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, लाडकी बहिणींना सोशल मीडियावरती मागच्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू होत्या की आज या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार, उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार, परवा दिवशी या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे, जेणेकरून लाडके बहिणींनो तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे। कारण लाडके बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे तुम्ही कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता। मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडके बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता जमवणार नाही। यासोबत ज्या लाडके बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारीचे 1,500 रुपये आलेले नव्हते, तर त्या लाडके बहिणींची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्या लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींना केवायसी अर्धवट राहिल्यामुळे, केवायसी चुकल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणी सुद्धा वाट पाहत होत्या। परंतु त्या लाडक्या बहिणींना यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळणार आहेत। आणि ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले असतील त्यांना जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 असे जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। परंतु लाडकी बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील 3 महिन्यांचे पैसे आलेले असतील, तर त्यांना फक्त या ठिकाणी आता फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु लाडकी बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही। तर या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता, काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये, महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे। अन्यथा फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो विचार करायला गेला तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना या फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी शर्ती आणि कोणकोणत्या पात्रता लागू होत आहेत, तर त्या आपण संपूर्ण सविस्तर पाहून घेऊयात। कारण जर तुम्ही अटी शर्ती पात्रतांमध्ये बसला तरच तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना पात्रता, नियम आणि अटी शर्ती आपण सविस्तर पाहणारच आहोत। परंतु नियम, अटी आणि शर्ती पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। कारण तुम्ही जर महत्त्वाची कामे केलेली असतील तरच पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे
कामे केलेले नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुम्ही अपडेट केलेलं असायला पाहिजे. त्या आधार कार्डवरील तुमचं नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल तर अशा सर्व गोष्टी दुरुस्ती केलेल्या असायला पाहिजेत. यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे. यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची KYC केलेली असायला पाहिजे. तरच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होईल. परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, ही झाली महत्त्वाची कामे. आता आपण फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी जे पण काही महत्त्वाचे नियम आहेत तर ते महत्त्वाचे नियम कोणकोणते लावण्यात आलेले आहेत तर ते नियम आपण पाहून घेऊयात. कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. आणि आज बैठकीमधून काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या पात्रता, काही अटी शर्ती सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते. तर अशा प्रकारचे घोटाळे आता समोर येत होते. तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी यासोबत ज्या महिला अपात्र आहेत आणि त्या सुद्धा लाभ घेत होत्या तर त्यांचा लाभ बंद करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही जुन्या पात्रता आणि नवीन पात्रता सुद्धा या ठिकाणी आता लागू करण्यात आलेल्या आहेत. तर एकंदरीत कोणकोणत्या पात्रता आहेत, नवीन नियम आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण या पात्रता तर पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मिळून किती पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. कारण लाडक्या बहिणींना, जर तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती ऐकली तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे आणि तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेलं तर राज्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कमीत कमी 3 दिवसांची निवड केली जात असते. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट सोडले सुद्धा जातच असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, 3 दिवसांची निवड केली जात असते. तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे येणार की नाही अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु लाडक्या बहिणींना, अशा प्रकारचे प्रश्न यापुढे आता उपस्थित केले जाणार नाहीत. कारण लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना, फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पात्रता. बघा लाडक्या बहिणींना, आपण सर्वात अगोदर पात्रता पाहणार आहोत. परंतु सरकारच्या माध्यमातून 3 गॅसची योजना सुरू करण्यात आलेली होती. तर ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. परंतु या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आतापर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे काही सोडण्यात आलेले नव्हते. बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेला तर ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेसच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली होती. परंतु लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय सुरळीतपणे सुरू नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होत्या की गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून विस्तार होतील, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आम्हाला कधीपासून पैसे मिळतील, अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणी उपस्थित करत होत्या. परंतु यापुढे अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणी उपस्थित करणार नाहीत. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा वितरित केले जाणार आहेत. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज लाडक्या बहिणींना भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण पात्रता, नियम आणि अटी शर्ती तर पाहणार आहोत. परंतु पात्रता, नियम आणि अटी शर्ती पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मिळून किती पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून
उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडकी भाऊ एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करत असतात. विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही आणि सध्याच्या स्थितीला तो शब्द पूर्ण होत आहे. लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता सुरळीतपणे वाटप केला जात आहे. आता लवकरच 2100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. बघा लाडकी बहिणींना तुमची 2100 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपयाप्रमाणे हप्ता मिळणार आहे. परंतु सध्याच्या स्थितीला जो काय हप्ता तुम्हाला मिळणार आहे तर तो हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे 1500 रुपयांप्रमाणे फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो विचार करायला गेलं तर नवीन वर्षाचा पहिला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला नवीन वर्षातील दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर नवीन वर्षातील दुसरा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे खटाखट तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे. विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा केला जात होता. परंतु लाडक्या बहिणींनो जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केलेला नव्हता. कारण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाले होता. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले नव्हते. आणि विचार करायला गेला तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न येण्याचं कारण म्हणजे बघा लाडके बहिणीनं विचार करायला गेला तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच येणार होता. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये न पैसे येण्याचं कारण म्हणजे बघा लाडके बहिणीनं राज्यामध्ये विविध योजना सुरू आहेत, तर त्या सर्व योजनांचे पैसे सुरळीतपणे वितरित करायचे असतात. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी मोठ्या अडचणी समोर येत असतात. तर या अडचणींना या ठिकाणी तोंड देण्यासाठी दुसऱ्या योजनांचे पैसे अगोदर सोडण्यात आलेले होते आणि आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही, तर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लागू होत आहेत. जर तुम्ही अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असाल तरच पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहत राहिलात तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आपण नियम बघून घेऊयात. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहेत, त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नाही तर त्यांची प्रतीक्षा संपणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता आणि नियम पाहणारच आहोत. परंतु पात्रता आणि नियम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. कारण लाडक्या बहिणींना जर तुम्ही KYC केलेले असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही KYC केलेले नसेल, KYC अर्धवट ठेवलेले असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो KYCची अट अत्यंत महत्त्वाची होते. त्यामुळे KYC करणं प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. KYC केलेले असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये, 6 महिन्यांचे 9000 रुपये आणि वर्षाचे 18000 रुपये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने मिळत राहणार आहेत. कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. म्हणजेच लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवतील तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणारच आहोत. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी कर्ज असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना वेळेवरती पैसे मिळत राहतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी नसतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे मिळत राहणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आपण महत्त्वाच्या काही अपडेट पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता
हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला असेल आणि तुम्ही आता फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे खटाखट विस्तांतर सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकार कधी पण 3 दिवसांमध्ये हे पैसे वाटप करत असतात. म्हणजेच आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने सरकार हे पैसे वाटप करत असतात. म्हणजेच लाडक्या बहिणींना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणींना 3 दिवसांमध्ये पैसे येत असतात. आता बघा विचार करायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की या ठिकाणी आमच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले नाहीत. भरपूर लाडक्या बहिणी आजचे सुद्धा विचारपूस करत होत्या की काल सुद्धा बातम्यांमध्ये सांगण्यात येत होतं की पैसे येणार, परंतु अजून पैसे आलेले नाही. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणी विचारपूस करत असतात. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे. 18 फेब्रुवारी रोजी याचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला होता आणि शासन निर्णय काढल्यानंतर लगेच याची वितरणाची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती. म्हणजेच विचार करायला गेला तर की GR काढल्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट जानेवारीचा हप्ता सोडण्यात आलेला होता. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची चिंता लागलेली होती. तर अखेर सर्व लाडक्या बहिणींची फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योजना 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होते, परंतु या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल हे टप्प्याटप्प्याने करण्यात आलेले होते. 2025 सालामध्ये वेगळे नियम होते. आता 2026 साल सुरू आहे, तर या 2026 सालामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल, काही महत्त्वाचे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. जर तुम्ही या 2026 सालामधील महत्त्वाच्या नियमांमध्ये, महत्त्वाच्या अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल. परंतु जर तुम्ही महत्त्वाच्या नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे KYC करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले असेल त्यांना पैसे 100 आणि 101% मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नसेल, ज्यांची KYC अर्धवट राहिलेली असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांनी फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा पाहिलेल्या होत्या. परंतु यापुढे तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे. बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात की लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. लाडकी बहीण योजना कधी सुद्धा बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना महत्त्वाच्या काही अपडेट होत्या, तर आता आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूयात. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे वितरित करणं काही शक्य होत नसतं. त्यामुळे सरकार 3 दिवसांची निवड करत असतं. 3 दिवसांमध्ये खटाखट बहिणींना पैसे सोडत असतं. त्यामुळेच लाडक्या बहिणींना मागच्या काही दिवसांपासून सरकार हप्ता सोडण्याच्या तयारीत होतं, परंतु काही अडचणी असल्यामुळे, सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता थोडा उशिरा आलेला आहे. आता तुम्हाला फेब्रुवारी महिना संपल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची चिंता लागलेली होती. तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार आहे. परंतु फक्त पात्र बहिणींना, KYC केलेल्या बहिणींना, नियमांमध्ये बसत असणाऱ्या बहिणींनाच पैसे मिळणार आहेत. उर्वरित बहिणींना पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, सर्वच बँकेमध्ये पैसे येतील,
फक्त तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे आणि तुमचा जिल्हा कोणताही असू द्या, तालुका कोणताही असू द्या, गावसुद्धा कोणतेही असू द्या, तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बघा, लाडकी बहिणींना महत्त्वाचा असा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते. लवकरच याचा शासन निर्णय येईल. बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला दिनापर्यंत हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आपण GRची वाट पाहूया. GR आल्यानंतर लवकरच आपला व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला पैसे सुद्धा मिळून जाणार आहेत.